नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समर्थ अकॅडमी कळंब या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मी प्राध्यापक बळीराम कवडे मनपूर्वक स्वागत करतो. स्पर्धा परीक्षेला सामोरं जात असताना आपण मराठी या विषयाचा विचार करणार आहोत आणि मराठी या विषयातील अत्यंत महत्त्वपूर्ण असं प्रकरण विभक्ती हे आज आपण पाहणार आहोत. तर विभक्ती कशाला म्हणतात? वाक्यामध्ये नाम आणि सर्वनाम या दोन शब्दांचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला विभक्ती असं म्हणतात. या प्रकारामध्ये आपल्याला पाहायचंय विभक्तीचे प्रत्यय कशाला म्हणतात, सामान्य रूप कशाला म्हणतात, उपपद अर्थ कशाला म्हणतात हे आपल्याला पाहायचंय या प्रकरणामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला जो पाहायचा विषय आहे चर्मेतर प्रत्यय, चरम प्रत्यय आणि कारक इत्यादी गोष्टीचा आपल्याला या प्रकरणामध्ये विचार करायचा आहे. पहिल्यांदा विभक्तीचे प्रत्यय कशाला म्हणतात, तर विभक्ती कशाला म्हणतात आपण पाहिलेलं आहे. नाम किंवा सर्वनाम याचा क्रियापदाशी असणारा संबंध याला आपण विभक्ती म्हणतो. ही विभक्ती 8 प्रकारची आहे. त्याला प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन असं संबोधलं जातं. आणि हे प्रत्यय म्हणजे ज्या अक्षरानं दर्शवले जातात त्याला विभक्तीचे प्रत्यय असं म्हणतात. प्रत्यय म्हणजे शेवटी येणारी अक्षर. मग हा अक्षर असेल किंवा अक्षर समूह असेल याला स्वतंत्र अर्थ नसतो, म्हणजे विभक्तीच्या प्रत्ययाला स्वतंत्र अर्थ नसतो. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत सामान्य रूप. विभक्तीचे प्रत्यय जोडत असताना त्या शब्दामध्ये म्हणजे मूळ शब्दामध्ये काही बदल करावे लागतात. उदाहरणार्थ आपण घेतला माणूस, हा मूळ शब्द आहे आणि याला आपल्याला स हा प्रत्यय लावायचा आहे, ला प्रत्यय लावायचा आहे, ना प्रत्यय लावायचा आहे, ने प्रत्यय लावायचा, चा प्रत्यय लावायचा. तर हा मूळ शब्दामध्ये आपण तसाच प्रत्यय लावू शकत नाहीत. समजा माणूस चा असं म्हणू शकत नाहीत, मान ला असं म्हणू शकत नाहीत, माणूस स असं म्हणू शकत नाहीत. तर या मूळ शब्दामध्ये काही बदल करावा लागतो. काय बदल करावा लागतो? समजा मानसा, हा आता आपल्याला मानसा स, मानसा ला, माणसाने, माणसाचा, माणसांना असं आपण शब्द वापरू शकतो. म्हणजे मूळ शब्द आहे माणूस आणि त्याचा सामान्य रूप झालं माणसा. तसंच आपण पुस्तक हा शब्द घेतला. समजा पुस्तक मूळ शब्द आहे आणि याचं सामान्य रूप होतं पुस्तका. पुस्तकास, पुस्तकाला, पुस्तकाने, पुस्तकाचा. तर मूळ शब्दामध्ये काही म्हणजे विभक्तीचे प्रत्यय जोडत असताना आपल्याला काही बदल करावे लागतात किंवा विकार करावे लागतात. त्यालाच सामान्य रूप असं म्हणतात. माणूस हा मूळ शब्द आहे, माणसा हे त्याचं सामान्य रूप आहे, पुस्तक हा मूळ शब्द आहे आणि पुस्तका हे त्याचं सामान्य रूप आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत उपपद अर्थ. उपपद अर्थ कशाला म्हणतात, तर उपपद अर्थाचा विचार करत असताना शब्दाचा क्रियापद सोडून इतर शब्दाशी जो संबंध येतो त्याला उपपद अर्थ असं म्हणतात. उदाहरणार्थ राहुलने
श्यामच्या गाडीचा दरवाजा चावीने खोलला. राहुलने श्यामच्या गाडीचा दरवाजा चावीने खोलला. आता याच्यामध्ये राहुल हा गाडीचा मालक आहे, राहुलने करता आहे. श्यामच्या या शब्दाचा खोलला या शब्दाशी काही संबंध येत नाही. तर या शब्दाचा संबंध येतो गाडीचा याच्याशी येतो, आणि गाडीचा या शब्दाचा दरवाजाशी संबंध येतो. म्हणजे या शब्दाचा आणि या शब्दाचा एकमेकाशी संबंध आहे पण क्रियापदाशी संबंध नाही. अशा वेळेला या शब्दाचा उपपद अर्थ होतो. म्हणजे ज्या शब्दाचा क्रियापद सोडून इतर शब्दाशी जो संबंध असतो त्याला उपपद अर्थ असे म्हणतात. याच्यानंतर आपण पाहणार आहोत चरम प्रत्यय. चरम प्रत्यय कशाला म्हणतात? द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी आणि संबोधन हे प्रत्यय आपण एखाद्या शब्दाला लावले की त्याच्यानंतर त्याला दुसरे प्रत्यय आपल्याला जोडता येत नाहीत. पण काही शब्द असे असतात की एक शब्द जोडला किंवा एक प्रत्यय जोडला तर त्याच्यानंतर आपल्याला काही प्रत्यय जोडता येतात, तर त्याला चरमेतर प्रत्यय असं म्हणतात. शक्यतो हे प्रकार षष्टी आणि सप्तमीच्या विभक्तीमध्ये पाहायला मिळतात. चरम प्रत्यय राम, राम रावणास मारतो. ठीक आहे, रावणास हे द्वितीयाचे प्रत्यय आहेत. त्याच्यामुळं आता याच्यानंतर आपल्याला प्रत्यय जोडता येत नाही, त्याच्यामुळं याला चरम प्रत्यय म्हणतात. आणि चर्मेतर प्रत्ययाचा विचार केला, एक प्रत्यय जोडला त्याच्यानंतर आपण काही प्रत्यय जोडता येतात, त्याला चरमेतर प्रत्यय असं म्हणतात. उदाहरणार्थ माझ्याच्याने हे काम करवत नाही. ठीक आहे, एक शब्द माझा, झाजी, झ्या हे प्रत्यय आहेत झा, दुसरा प्रत्यय आहे च्या आणि तिसरा प्रत्यय आहे ने, माझ्या च्याने. तर हा चरम प्रत्यय झाला. पण हा चरमेतर म्हणजे एक प्रत्यय सोडून दुसरे अनेक काही प्रत्यय जोडलेले आहेत, याला आपण चरमेतर प्रत्यय असं म्हणतो. आणि हा प्रकार आपल्याला षष्टी आणि सप्तमीमध्ये पाहायला मिळतो. त्याच्यानंतर कारक अर्थ, नामाचा सर्वनामाचा क्रियापदाशी जो अर्थ आहे, क्रियापदाशी जो संबंध आहे त्या संबंधालाच कारक अर्थ असे म्हणतात. हे कारक अर्थ 6 आहेत, 6 प्रकारचे आहेत. विभक्तीचे अर्थ 8 प्रकारचे आहेत, पण कारक अर्थाचा जर विचार केला तर कारक अर्थ आपल्याला 6 प्रकारचे आहेत. ते कसे आहेत ते आपण पाहू. तर हे विभक्ती मी सांगितलं की 8 प्रकारची विभक्ती आहे. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन हे 8 प्रकारची विभक्ती आहे. त्याच्यामध्ये एक वचनामध्ये लागणारे प्रत्यय आणि अनेक वचनामध्ये लागणारे प्रत्यय हे प्रत्यय आहेत. सलाते, सलानाते हे प्रत्यय आहेत. आणि त्याचा कारक अर्थ म्हणजे त्याचा जो त्या शब्दाचा क्रियापदाशी जो संबंध आहे त्याला आपण कारक अर्थ असं म्हणतो. कारक अर्थ कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, संबंध, अधिकरण आणि हाक असे आहेत. याच्यामध्ये संबंध आणि हाक हे 2 शब्द जे आहेत कारक अर्थामध्ये मोडत नाहीत, तर ते विभक्तीचे अर्थ आहेत. कारण का या शब्दाचा क्रियापदाशी संबंध येत नाही, त्याच्यामुळं कारक अर्थामध्ये हे 2 शब्द मोडले जात नाहीत. याच्यात पाहिलं आपण प्रथमा विभक्तीमध्ये कुठलाही प्रत्यय नाही. आणि ज्यावेळेस एखाद्या शब्दाला
एक वचनामध्ये किंवा अनेक वचनामध्ये कुठलाही प्रत्यय नसतो त्यावेळेस तो शब्द वाक्याचा कर्ता असतो. ठीक आहे. द्वितीयामध्ये सलाते सलानाते, तर हे प्रत्यय ज्या शब्दाला लागलेले असतात ते कर्म असतं. कर्ता म्हणजे क्रिया करणारा आपल्याला, आणि दुसरं कर्म म्हणजे क्रिया सोसणारा. क्रिया करणारा कर्ता असतो आणि क्रिया सोसणारे हे कर्म असतं. या दोन्हीचं एखादं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर राम रावणास मारतो. ठीक आहे. राम या शब्दाला कुठलाही प्रत्यय नाही म्हणून तो वाक्याचा कर्ता आहे. रावणास स प्रत्यय लागला, रावणाला, माकडांना, राक्षसांना हे प्रत्यय लागले तर ते शब्द असतात कर्म असतात. त्याच्यानंतर आपण तृतीयेचा विचार करू. तृतीयामध्ये ने एशी निशी ही हे प्रत्यय आहेत आणि याचा कारक अर्थ आहे करण. करण या शब्दाचा अर्थ आहे साधन. एखाद्याने क्रिया केली पण ती कोणत्या साधनानं क्रिया केली तर क्रियेचं साधन ज्याच्यामध्ये सांगितलेलं असतं त्या शब्दाला हे प्रत्यय लागलेले असतात. याच उदाहरणामध्ये आपण राम रावणास इथे एक शब्द टाकला बाणाने, बाणाने मारतो, तर याला तृतीया. कारण का हे साधन आहे आणि साधनाला तृतीयेचे प्रत्यय लागलेले असतात. त्याने पेनने लिहिले, त्याने निळ्या शाहीने पत्र लिहिले, तो पायाने लंगडा आहे, डोळ्याने आंधळा आहे, इत्यादी शब्द जे आहेत त्याला ने शब्द लागलेला आहे आणि हे साधन आहे. त्याच्यानंतर चतुर्थी आपण पाहिलं तर चतुर्थीचे आणि द्वितीयेचे प्रत्यय सारखेच आहेत, चतुर्थीचे आणि द्वितीयेचे. मग हे ओळखायचं कसं, बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो, हे ओळखायचं कसं. तर हे ओळखत असताना चतुर्थीचा अर्थ आहे संप्रदान. संप्रदान याचा अर्थ आहे दान, याचा अर्थ आहे दान, म्हणजे ज्याच्यामध्ये दान वृत्ती येते तर त्यावेळेस ते संप्रदान असतं. याच्यासाठी त्या वाक्यामध्ये दोन कर्म असावे लागतात. दोन कर्म, त्याच्यात एक प्रत्यक्ष कर्म असतं आणि दुसरं अप्रत्यक्ष कर्म असतं. एक उदाहरण घेऊ आपण. आजीने नातवाला गोष्ट सांगितली, किंवा दुसरं उदाहरण घेऊ आपण. वडिलांनी मला गाडी दिली. याच्यामध्ये देणारे वडील आहेत, वरच्यात गोष्ट सांगणारी आजी आहे, म्हणजे हे दोन शब्द कर्ते आहेत. आता दुसरं नातवाला आणि गोष्ट, दुसऱ्या वाक्यामध्ये मला आणि गाडी हे दोन शब्द आहेत, हे दोन्ही शब्द कर्म आहेत. तर याच्यामध्ये एक प्रत्यक्ष कर्म असतं आणि दुसरं अप्रत्यक्ष कर्म असतं. प्रत्यक्ष कर्म ज्याच्यावर क्रिया घडते, प्रत्यक्ष क्रिया घडते, ते प्रत्यक्ष कर्म असतं आणि ज्यानं ते स्वीकारलेलं असतं ते अप्रत्यक्ष कर्म असतं. प्रत्यक्ष कर्म शक्यतो निर्जीव असतं आणि अप्रत्यक्ष कर्म हे सजीव असतं. याच्यात विचार केला आपण, वडिलांनी मला, मला या शब्दाला ला प्रत्यय आहे, मूळ शब्द मी, त्याला ला प्रत्यय जोडलेला आहे आणि हा शब्द अप्रत्यक्ष कर्म आहे आणि या अप्रत्यक्ष कर्माला जे प्रत्यय असतात ते चतुर्थीचे प्रत्यय असतात.
म्हणजे चतुर्थी प्रत्यय येण्यासाठी त्या वाक्यामध्ये 2 कर्मे असावे लागतात. वाक्यामध्ये जर एकच कर्म असेल तर ते द्वितीयचे प्रत्यय असतात, पण वाक्यामध्ये जर 2 कर्म असतील तर अप्रत्यक्ष कर्माला हे चतुर्थीचे प्रत्यय लागलेले असतात आणि प्रत्यक्ष कर्माला मात्र कुठलाही प्रत्यय लागलेला नसतो. उदाहरणार्थ, आजीने नातवाला, नातवाला हे ला हा प्रत्यय जो आहे तो चतुर्थीचा प्रत्यय आहे आणि गोष्ट हे अप्रत्यक्ष प्रत्यक्ष कर्म आहे आणि प्रत्यक्ष कर्माला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही. दुसऱ्या वाक्यामध्ये वडिलांनी मला, म्हणजे हे चतुर्थीचा प्रत्यय आहे, गाडीला मात्र प्रत्यय लागलेला नाही. म्हणजे ज्याच्यामध्ये दान स्वरूपामध्ये वस्तू दिलेली असते आणि जे दान असतं त्याला कुठलाही प्रत्यय लागला नसतो, पण जो स्वीकारणारा असतो त्याला मात्र चतुर्थीचे प्रत्यय लागलेले असतात. तर द्वितीयामध्ये एकच कर्म असतं आणि चतुर्थीमध्ये 2 कर्म असतात. त्याच्यामध्ये जे प्रत्यक्ष कर्म आहे त्याला कुठलाही प्रत्यय नसतो आणि जे अप्रत्यक्ष कर्म आहे त्याला चतुर्थीचे प्रत्यय लागलेले असतात. याच्यानंतर आपण पंचमीचा विचार करणार आहोत. पंचमीचे प्रत्यय आहेत ऊन आणि हून. इकडे सुद्धा ऊन आणि हून. अपादान, अपादान याचा अर्थ आहे दुरावा. अपादान याचा अर्थ आहे दुरावा. एखाद्या गोष्ट आहे आणि त्या गोष्टीपासून आपला, समजा तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर गालावर आले, ठीक आहे. अश्रू कुठे होते? अगोदर डोळ्यामध्ये होते आणि डोळ्यातून ते गालावर आले, म्हणजे मूळ स्थान सोडलं आणि ते बाहेर आलेले आहेत. साप बिळातून बाहेर आला, अगोदर कुठे होता? तो बिळामध्ये होता आणि तो आतून बाहेर आलेला आहे. तर याच्यामध्ये वियोग असतो, म्हणजे ज्या गोष्टी, मुले घरी येऊन वर्गात आले, म्हणजे अगोदर घरी होते, घरीचे वर्गामध्ये आले, म्हणजे त्यांचा आता घराचा काय झालेला आहे? वियोग आला. डोळ्यातून अश्रू आले, साप बिळातून बाहेर आला, तो पुण्याहून गावाकडे आला, आपण वर्गातून घरी गेलो. तर हे पंचमीचे प्रत्यय आहेत. ऊन आणि हून याच्यामध्ये वियोग किंवा दुरावा झालेला असतो. याच्यानंतर षष्टी. षष्टीला चाचीचे आणि चेचाची दुसरे काही प्रत्यय आहेत, झा, झे, झे आणि झे, झा, झे. हे प्रत्यय आहेत. तर हे ज्याला लागलेले असतात ते षष्टी, आणि याचा कारक म्हणता येणार नाही, पण विभक्ती अर्थ आहे संबंध. तो माझ्या मामाचा मुलगा आहे. मामाच्या मुलाचा आणि माझा काय संबंध आहे? तर तो ज्याने दाखवलेला जातो तर ते प्रत्यय असतात षष्टीचे. भारत माझा देश आहे. तो राजाचा मुलगा आहे. हा राजाचा वाडा आहे. ती राजाची कन्या आहे. हे अम्मूचे गुरुजी आहेत. तर चाचीचे याच्यामध्ये काय केला जातो? 2 व्यक्तीचा, 2 वस्तूचा, पदार्थाचा संबंध दर्शविला जातो आणि ते षष्टीचे प्रत्यय आहेत. त्याच्यानंतर सप्तमी. सप्तमी त इ आ, त इ आ. तर याच्यात अधिकरण आहे. अधिकरण मध्ये स्थळ किंवा वेळ, ज्याच्यामध्ये स्थळ किंवा वेळ सांगितलेली असते तर त्याला अधिकरण असं म्हणतात. तर तो पुण्यात आहे, तो आता पुण्यात आहे. तो आता पुण्यात आहे. याच्यामध्ये आता हा शब्द वेळ दर्शवतो, तर पुण्यात हा शब्द स्थळ दर्शवतो. वेळ आणि हा स्थळ. वेळला आ प्रत्यय आहे, त इ आ. पुण्यात, पुण्यात ठिकाण सांगितलेलं आहे. ज्या शब्दामध्ये ठिकाण आणि वेळ सांगितलेले आहे हे प्रत्यय सप्तमीचे असतात. आज सकाळी तो शाळेला गेला. सकाळी ही प्रत्यय आहे. तर असं ज्याच्यामध्ये सप्तमीचे प्रत्यय जोडलेले असतात. त्याच्यानंतर संबोधन. एकवचनामध्ये हे नसतात, तर
अनेक वचनामध्ये नो किंवा हो, तर याच्यामध्ये कार्यकार्ता विचार केला किंवा विभक्तीचा अर्थ विचार केला तर हाक आहे. लोक हो, लोकांनो, तुम्ही शांत बसा, माझं शांत चित्तेनं ऐकून घ्या. असे ज्यावेळेस समाजाला काहीतरी उपदेश करायचा असतो किंवा समाजाला काहीतरी गोष्ट सांगायची असते त्यावेळेस नो किंवा हे वापरले जातात. या रीतीने आपण विभक्तीचा प्रत्ययाचा विचार केला. आता कार्यकर्ताचा जिथं म्हणजे कुठलाही विभक्तीचा प्रत्यय लागलेला नसतो, त्याचा कार्यकर्ता असतो कर्ता. कर्ता म्हणजे क्रिया करणारा, तो कर्ता असतो. त्याच्यानंतर कर्म, क्रिया सोसतो, तो ते कर्म असतं. त्याच्यानंतर करण, करण म्हणजे क्रिया कोणत्या साधनाने केली हे साधन ज्याच्यात सांगितलेलं असतं ते करण असतं, कार्यकर्ता करण असतो. संप्रदाय किंवा दान याच्यामध्ये चतुर्थीचे प्रत्यय लागलेले असतात आणि दानाचा संबंध असतो जिथं प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म, प्रत्यक्ष कर्माला प्रत्यय लागलेला नसतो, अप्रत्यक्ष कर्माला सलाते किंवा सलानाते हे चतुर्थीचे प्रत्यय असतात. त्याच्यानंतर ऊन आणि होऊन याच्यात वियोग असतो, म्हणजे मूळ ठिकाणी आहे ती वस्तू किंवा व्यक्ती नसते. तो पुण्याहून आला, साप बिळातून बाहेर आला, डोळ्यातून अश्रू बाहेर आले, तर याच्यामध्ये वियोग झालेला असतो किंवा दुरावा झालेला असतो. त्याच्यानंतर षष्टीमध्ये संबंध दर्शविला असतो, तो मामाचा मुलगा, आत्याचा मुलगा, आत्याची मुलगी, मामाची मुलगी, राजाचा वाडा इत्यादी शब्दांना संबंध दाखवलेला असतो. तर सप्तमीमध्ये अधिकरण, अधिकरण म्हणजे स्थळ किंवा वेळ. इथं स्थळ किंवा वेळ, ज्याच्यामध्ये स्थळ किंवा वेळ दर्शवलेले असतात अशा शब्दाला तई आ, तई आ असे प्रत्यय लागलेले असतात. तर तो आता पुण्यात आहे, आत्ताला आ प्रत्यय आहे आणि पुण्यात हा त प्रत्यय आहे. याच्यामध्ये स्थळ सांगितलेलं आहे आणि आत्ता ही वेळ सांगितलेली आहे. तर संबोधन ही हाक असते आणि हाक हे सगळ्यांना मिळून म्हणजे अनेक लोकांना मिळून द्यायची असते. त्याच्यामुळं हो आणि नो, लोक हो, लोकांनो इत्यादी प्रत्यय जोडलेले असतात. तर ही सविस्तर आपण विभक्तीचा विचार केलेला आहे. हा व्हिडिओ आवडल्यास याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुढील व्हिडिओ आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सगळ्यांनी लाईक करा.